महत्त्वाच्या बातमीनं CP राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेत। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालांच्या नियुक्त्या केल्यात। यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची निवड झाली आहे। तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे। तर बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय। त्यांनी पंजाबचं राज्यपाल पद सांभाळलं होतं, तर चंदीगडचे प्रशासक म्हणून सुद्धा त्यांनी आता राजीनामा दिला होता। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, मध्यरात्री उशिरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयाकडून नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत। जवळपास 9 राज्यांच्या राज्यपालपदी नव्या नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत। आपण जर महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रामुख्याने जर बघितलं तर CP राधाकृष्णन जे झारखंडचे सध्याचे राज्यपाल आणि त्यांच्याकडे तेलंगणाचा अतिरिक्त चार्ज आहे, त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली। दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर 2014 ते 2019 जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा विधानसभेचं अध्यक्षपद जे हरिभाऊ बागडे यांनी सांभाळलेलं होतं त्यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मोहिनी, आपण जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका पुढच्या 3 महिन्यांवरती होणार आहेत। लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेले हे खूप महत्त्वाचे फेरबदल आहेत असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल। महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने जर बघायचं झालं मोहिनी तर विधानसभेच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची निवड मानली जाते। नक्कीच, धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।